नगर परिषद नगरपंचायत निकाल लांबणीवर सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार. नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी काल जवळपास 60% मतदान. वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा. राज्यामध्ये अनेक ठिकाणी मतदानाला गालबोट. मतदान केंद्राबाहेर मोठा राडा. बोगस मतदानाच्या आरोपांवरून महाड आणि रोह्यामध्ये कार्यकर्ते भिडले. हिंगोलीमध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल. मतदानावेळी मोबाईलद्वारे शूट केल्यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. तर व्हिडिओची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. मुंबई मनपाच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. मात्र दुबार मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे मुदत वाढवा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर केलेल्या टीकाटिप्पणीनंतर फडणवीस शिंदे आज एकाच मंचावर येण्याची शक्यता. मुंबईतील विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये एकत्र येणार का, याकडे लक्ष. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्या, अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा. 25 डिसेंबरला नवी मुंबई विमानतळ उड्डाणासाठी सुरू होणार. पंतप्रधान कार्यालयाचं नाव आता सेवा तीर्थ. केंद्राचा मोठा निर्णय. तर देशातील राजभवनांना आता लोकभवन अशी नाव देण्याची अशी नवी ओळख. देशभरात डिजिटल अरेस्टच्या प्रकरणामध्ये वाढ. सर्वोच्च न्यायालयाकडून सुमोटो दाखल. तपास करण्याचे कोर्टाचे सीबीआयला आदेश. डीआरडीओकडून फायर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी. लढाऊ विमानामध्ये पायलटचे प्राण वाचवणं शक्य होणार. या चाचणीनं भारताचा अमेरिका, रशिया आणि फ्रान्स सारख्या देशांच्या यादीत समावेश. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट. राज्यातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता. मुंबईतही पारा घसरणार. रायपूरच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ भिडणार. दुसऱ्या वनडेसह मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरणार.